शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळाला नाही का? 21व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यातही जमा झाले नाही का? तर राज्यात तब्बल 6 लाखाहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत। कोणत्या निकषाच्या आधारावर या शेतकऱ्यांना वगळण्यात आले, काय ही संपूर्ण अपडेट आहे जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। शेतकरी मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मी अशाच शेतीविषयक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता वितरित केला आहे, परंतु राज्यातील 6 लाखाहून अधिक शेतकरी 21व्या हप्त्यासाठी वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारने पीएम किसानच्या पात्रतेसाठी नवीन निकष लागू केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। कृषी विभागाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार पीएम किसानच्या 21व्या हप्त्यापोटी राज्यातील 90,41,241 शेतकऱ्यांसाठी सुमारे 1808 कोटी 25 लाख रुपये जमा करण्यात आले, परंतु पीएम किसानच्या 20व्या हप्त्यासाठी राज्यातील 96,51,171 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1930 कोटी एवढी निधी, त्यामुळे 21व्या हप्त्यासाठी 6 लाखाहून अधिक शेतकरी वगळण्यात आल्याची चर्चा जोरदार सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, लाभार्थ्यांची संख्या विविध निकषांमुळे कमी झाल्याने कृषी विभागातील अधिकारी सूत्रांनी सांगितले आहे। मागील हप्त्यापोटी 96,41,000 शेतकरी पात्र होते, परंतु त्यामध्ये 4 लाख लाभार्थी त्यापूर्वीच्या हप्त्यासाठी पात्र असून विविध कारणाने लाभापासून वंचित राहिले होते। त्यांचा 20व्या हप्त्यावेळी समावेश करण्यात आला होता। आता 21वा हप्ता वितरित करण्यापूर्वी अर्जाची पडताळणी करण्यात आली। यामध्ये कुटुंबातील दुहेरी लाभार्थी, मृत व्यक्ती आणि जमिनीच्या नोंदणीमुळे लाभार्थ्यांची वगळण्यात आले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे। पुढे सूत्रांनी असंही सांगितलं की राज्यात दुहेरी लाभार्थ्यांची संख्या 35,000 आहे, तर 28,000 लाभार्थी मृत्यू झाले आहेत। त्यामुळे हे लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आले आहेत, तर जमिनीच्या नोंदी जुळत नाही अशा शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आला नाही। या शेतकऱ्यांच्या नोंदी जुळल्या तर त्यांना पुढच्या हप्त्याच्या वेळी या हप्त्याचा निधी दिला जातो, असेही ते म्हणाले। केंद्र सरकारने केवळ पात्र शेतकऱ्यांनाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे दुहेरी लाभार्थी व मृत व्यक्तींच्या नावाची पडताळणी केली जात आहे। त्यामुळे अपात्र लाभार्थी वगळण्यात आले आहेत। एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य पीएम किसानचा लाभ दिला जातो। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हाही प्रश्न पडला असेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, जी की आपल्या राज्य सरकारची योजना आहे। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्थात नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकर जमा होईल अशी शक्यता आहे, जेणेकरून पीएम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना दिला जातो त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता वितरित केला जातो।